घोटाळ्याचं आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय। या लातूरमधून काल 2 शिक्षकांना या संदर्भात ताब्यात घेण्यात आले अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। तर गुजरात, पंजाब, हरियाणा आणि बिहार या राज्यांमध्ये सुद्धा नीट पेपर फुटीच्या तक्रारी आहेत। तसे गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेत आणि त्याच अनुषंगाने आता महाराष्ट्रात सुद्धा एटीएसच्या पथकाने हा तपास सुरू केलाय। या प्रकरणासंदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात। नीट पेपर फुटीची लिंक आता लातूर पर्यंत असल्याचं समजतंय। नांदेडच्या एटीएस पथकाने लातूरमध्ये 2 ठिकाणी छापेमारी केली आणि लातूर जिल्हा परिषदेचे यामध्ये 2 शिक्षक ताब्यात घेण्यात आले। दोन्ही शिक्षक हे पीएचडी धारक आहेत, शिवाय ते खासगी क्लासेस सुद्धा घेत असल्याची माहिती आहे। आपण पाहतोय नीट परीक्षेच्या या पेपर फुटी प्रकरणी आता हे महाराष्ट्र कनेक्शन समोर आलेले आहे आणि महाराष्ट्रामधल्या लातूरमधून आता 2 शिक्षकांना या संदर्भात ताब्यात घेण्यात आलंय। आपण पाहतोय आताची ही मोठी घडामोड। या शिक्षकांचे हे चेहरे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। लातूर जिल्ह्यातल्या या 2 शिक्षकांचा या घोटाळ्यामध्ये समावेश असल्याचं बोललं जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एटीएसने छापेमारी केली आहे आणि याच संदर्भात आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। आपण पाहतोय लातूरमधील 2 शिक्षकांची आज पुन्हा चौकशी होणार आहे। नांदेडच्या एटीएस पथकाकडून ही चौकशी केली जाणार आहे। तर आज सलग दुसऱ्या दिवशी या दोन्ही शिक्षकांची चौकशी होणार आहे। त्यांच्या चौकशीनंतर काय नेमकं समोर येतं, काय खुलासा होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान आपण पाहतोय आताची ही मोठी घडामोड आहे। नीट पेपर प्रकरणी संपूर्ण देशभरामध्ये आता खळबळ माजलेली असताना आता याचं महाराष्ट्र कनेक्शन समोर येतंय। लातूरमधून 2 शिक्षकांना अटक करण्यात आली आणि या 2 शिक्षकांची आता पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे। पेपर फुटी प्रकरणी या 2 शिक्षकांचा हात असल्याचा संशय एटीएसला आहे। त्याच पार्श्वभूमीवर एटीएसने छापेमारी करत या दोन्ही शिक्षकांना ताब्यात घेतलंय। दरम्यान आता